उरलेला भात आहे. चला 10 सेकंदात बनवूया झक्कास लेमन राईस की सुगंधाने शेजारी सुद्धा लाईव्ह येतील. चला तर मग फोडणीचा तडका आणि चवीचा धमाका सुरू करूया. यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणे, उडीद डाळ, चना डाळ, हिरवी मिरची, लाल मिरची आणि लिंबू. सर्वात आधी कढईमध्ये तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाका आणि चटकन तडतडली की त्यामध्ये जिरे घाला आणि थोडा हिंग घाला. आहा, सुवास एकदम मस्त येतोय. आता यामध्ये उडीद डाळ, चना डाळ घाला आणि चांगले परतून घ्या. आता चांगले परतल्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाका आणि त्याला चांगले परतल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे घाला आणि गुलाबी होईपर्यंत चांगले परतून घ्या. आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि थोडे लाल मिरचीचे बारीक केलेले तुकडे घालायचे आणि त्याला चांगले परतून घ्यायचे आहे. आपल्या फोडणीला छान असा वास सुटलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आणि त्याला चांगले परतून घ्यायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे काम आता यामध्ये आपल्याला भात घालायचा आहे आणि त्याला चांगले परतून घ्यायचे आहे. भातावरती आता लिंबू पिळून मस्त हिरवीगार कोथिंबीर घाला आणि भात चांगला परतून घ्या. चला तर मग तयार आहे आपला लेमन राईस. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लेमन राईस लव लिहा आणि अशाच झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला